नमस्कार. माझ्या या चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी बनवणार आहे तांदळाचे खिच्चे पापड. परंतु त्या अगोदर जर तुम्हाला माझ्या चॅनलवरील जर व्हिडिओ आवडत असतील तर माझा चॅनल आजच नक्की सबस्क्राईब करा. मी माझ्या चॅनलवर नेहमीच खूप सोप्या पद्धतीने ह्या रेसिपीज तुम्हाला दाखवत असते. घरात जेवढं साहित्य असेल त्याच साहित्यात आपण किती छान पदार्थ बनवू शकतो असे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला भेटतील. तर माझा चॅनल आजच नक्की सबस्क्राईब करा. आता तांदळाचे खिचे पापड बनवण्यासाठी मी इथे 2 किलो तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून ते पाण्यात 2.5 दिवस भिजत घातले होते. 2.5 दिवस झाल्यानंतर आपल्याला हे तांदूळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून चाळणीमध्ये थोडा वेळ ठेवायचे आहेत. सर्व पाणी वितळल्यानंतर मस्त घरामध्येच सावलीला 2 दिवस हे छान वाळवून घ्यायचे आहेत. आता हे तांदूळ छान गिरणीमधून दळून आणायचे आहेत. तर यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. मी इथे 1 किलो पीठ घेतलं आहे. त्यासाठी आपल्याला ओवा 1 चमचा वापरायचा आहे, जिरे 2 चमचे व तीळसुद्धा 2 ते 2.5 चमचे घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे पापड खार मी 2 चमचे घेतलेला आहे व चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर एवढं साहित्य आपल्याला 1 किलो खिच्चे पापड बनवण्यासाठी पुरेसं आहे. आता पातेल्यामध्ये थोडंसं तेल तापत ठेवायचं आहे. आपण भाजीला ज्या मानाने तेल घेतो तसंच इथे सुद्धा थोडंसं तेल यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. तेल जर जास्त झालं तर आपले पापड तेलकट दिसतील वाळल्यानंतर, म्हणून तेलसुद्धा प्रमाणातच वापरायचं आहे. अर्धा कप या प्रमाणात इथे हे तेल असेल. एवढं तेल मी या पिठासाठी वापरलेलं आहे. तर आता यामध्ये जिरे, ओवा व तीळ टाकल्यानंतर लगेचच पाणी टाकून अशा प्रकारे उकळी येईपर्यंत हे पाणी मी तापत ठेवलं होतं. त्यानंतर यातील थोडंसं पाणी मी बाजूला काढून घेतलं आहे. आपलं हे पीठ पातळ होऊ नये यासाठी मी पाणी बाजूला काढून घेतलं आहे. जर या पाण्याची गरज पडली तर आपल्याला हे पाणी परतसुद्धा यामध्ये थोडंसं वापरता येतं. पापड खार आणि मीठ यामध्ये मी टाकून घेतलं आहे. पाण्याला छान उकळी आली आहे. आता यामध्ये आपल्याला पीठ टाकून हे पीठ छान हटवून घ्यायचं आहे. आता घरामध्ये जे नेहमी आपण चपाती लाटतो त्याच लाटण्याने मी इथे हे पीठ हटवून घेणार आहे. तर उकळी आल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पीठ थोडं थोडं टाकून अशा प्रकारे या लाटण्याने हे पीठ हटवून घ्यायचं आहे. तर असे पापड तुम्हीसुद्धा करून नक्की पहा व कसे झालेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा चॅनलवरील जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अशा प्रकारे इथे हे पीठ टाकून मी छान असं हे हटवून घेतलेलं आहे. आता मगाशी थोडंसं मी गरम पाणी बाजूला काढून घेतलं होतं. पीठ थोडंसं घट्ट वाटल्यानंतर मी थोडंसं पाणी टाकून अशा प्रकारे पीठ परत छान हटवून घेतलं आहे. आता पीठ हटून झाल्यानंतर आपल्याला असं ताट झाकून 5 ते 7 मिनिटच ठेवायचं आहे. जास्त वेळ हे पीठ इथे ठेवायचं नाही आहे. आता मी गॅस बंद केला आहे. हे पीठ मी बाजूला असं प्लॅस्टिकच्या पिशवीत काढून थोडं थोडं छान असं मळून घेणार आहे. आपल्याला परत हे पीठ उकडून घ्यायचं आहे. आता सर्व पीठ थोडं थोडं घेऊन मी अशा प्रकारे हे पीठ इथे मळून घेत आहे. इथे आपण आपल्या लाटण्याने जर या कॅरी बॅगवर लाटलं तरीसुद्धा पीठ खूप छान मळलं जातं. आता इथे आपण मोदक किंवा आळूच्या वड्या ज्या चाळणीमध्ये पातेल्यामध्ये उकडून घेतो तीच चाळणी मी इथे खाली ठेवली आहे. त्यावरती स्वच्छ नवीन कपडा टाकून त्यामध्ये सर्व मळलेले पिठाचे गोळे ठेवले आहेत. आता ज्या पातेल्यात पीठ हटलं होतं त्यातच खाली थोडंसं पाणी टाकलं आहे. त्यावरती एक छोटं भांडं ठेवून ती चाळणी त्या भांड्यावरती ठेवली आहे. आणि हे सर्व पीठ यामध्ये मी अशा प्रकारे या कपड्यामध्ये ठेवून यावरती झाकण ठेवून 20 मिनिट हे पीठ असंच शिजत ठेवणार आहे. या पातेल्यामध्ये खाली पाणी टाकल्यामुळे हे पीठ आपलं करपतही नाही व छान उकडलं जातं, म्हणून मी अशा प्रकारे इथे हे पीठ परत उकडून घेतलं आहे. तर अतिशय सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा. आता 20 मिनिट झालेले आहेत. मी याच्यावरचं ताट बाजूला काढून घेतलं आहे व आपलं पीठ छान असं उकडून तयार आहे. आता हे पीठ पापड्या करण्यासाठी तयार झालं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असं इथे हे पीठ उकडलेलं आहे. आता आपल्याला लागेल एवढ्या प्रमाणात छोटे छोटे गोळे बाजूला काढून याच्या पापड्या बनवायच्या आहेत.
आता पातेल्यामधील मला आता लागेल एवढ्या प्रमाणात मी पीठ इथे कॅरीबॅगमध्ये घेतलेलं आहे व छान असं लाटण्याने लाटून पापड्या करण्यासाठी हे पीठ मी तयार करणार आहे. आता हे पीठ तयार झालेलं आहे. आता मी याच्या पापड्या बनवणार आहे. आता उरलेलं जे पीठ आहे ते पातेल्यामध्ये असंच बारीक गॅसवर परत झाकण ठेवून ठेवायचं आहे. आपल्याला लागेल असं थोडं थोडं पीठ बाजूला काढून अशा प्रकारे पापड्या करून घ्यायच्या आहेत. तर मस्त असा पीठ आपलं शिजून तयार आहे. इथे मी पुरी यंत्रावर याच्या पापड्या करणार आहे. तुम्ही सुद्धा अशा पापड्या नक्की करून पहा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. याचं पीठ जर छान उकडून घेतलं तर ही पापडी अजिबात चिरत नाही. पापड्या झाल्यानंतर मस्त अशा या कापड्यावर पापड्या टाकून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे तयार आहेत तांदळाचे खिचे पापड. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.